कशाला? तात्यालाच मारून टाकू. कभी अरे कसला विचार करतोय आज? नाही काही नाही. काय नाही म्हणजे एवढा विचार करतोय आज तू? माझा आवाज ऐकून दचकलास? चेहऱ्यावरचा रंग बी उडालाय तुझ्या. उगा दडवू नको, सांग बघू. आनंदी नीरचं लग्न कसं मोडायचं याचाच विचार करतोयस ना? बघ हो त्याचाच विचार करतोय. लई बरं होईल बघ, लई उपकार होतील तुझे. आनंदे कसला विचार करतेस? काही नाही, एवढं सुख मिळाल्यानंतर जवळच्याच माणसांना विसरून गेले होते. आज खूप दिवसानंतर त्यांच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलं. आनंदे ती नारायणी एक नंबरची लबाड मुलगी. जर तिला खरंच तुला नथ द्यायची होती तर ती नथ देऊन तिने लगेच निघून जायला हवं होतं ना. पण काकू काय चुकीचं बोलली ती? सगळं बरोबरच तर बोलली. आनंदे पण बरोबर असणारी प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची असतेच असं नाही. ती गोष्ट खरी आहे पण त्याही वेळेला तुझ्यासाठी ते वाईट होतं आणि आजही. काकू मी ना आता एकदम खंबीर झाले. असे मनाला लागणारे एक दोन शब्द मला हलवू नाही शकत. आता या तात्याला नक्की कसं मारायचं? आयुष्यात कधी विचार केला नव्हता की कधीतरी मला माणूस कसं मारायचा यावर विचार करावा लागेल. मला माहितीये की मी त्यावेळी तुझा खूप रागराग केला जेव्हा तू मला या गावात या माणसांमध्ये सोडून गेला होतास. पण आज कळतंय मला तुझं ते सोडून जाणं. मी जे काही आहे ना ते फक्त आपल्या फडामुळेच सुंदर. आज माझे खरे वडील माझ्या जवळ आहेत. पण लहानपणापासून ज्याला मी माझा बाप म्हणत आले तो फक्त तूच आहेस. आज तुझ्या या लेकीचं सगळं काही चांगलं चाललंय आणि म्हणूनच मी तुला हे पत्र लिहितेय स्वतःच्या हाताने. एकदा तुला माझं हे सगळं सुख दाखवायचंय. काय रे, झोपला नाहीस? आणि तात्या कुठे आहेत? आले नाहीत अजून? त्यांचीच वाट बघतोय. येतील रे, काळजी करू नकोस. ते उशिरा येत आहेत याची काळजी नाहीच आहे मला. मला काळजी आहे ती त्यांच्या जीवाची. लग्न तोंडावर आले आणि ती अक्का नावाची महामाया ना काही करू शकते. माझं लग्न असं सहजासहजी सुखासुखी होऊच देणार नाही ते मलाही माहिती आहे. तशीच वेळ आली ना तर तात्यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करू शकते ती. अप्सरा आली नेली. अरे बापरे, यांचं विमान उडालेलं दिसतंय. तुला कसं माहिती? अरे त्या चालीवरून कळतंय. अप्सरा आली. आईला देवाची मिस्टेक झाली. तुम्हाला आमच्या पोटी जन्माला घातलं. आम्हाला याच्यावर जरा जास्त नाही चढली आहे म्हणून कॉफी कॉफी पाहिजे. तर तुमची सवय ना काही जायची नाही. थांबा इथे मी करून आणतो. तू बस इकडं. आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने करून घेतो. अरे काय निरखून काय बघताय? एवढ्या रात्री सुनबाईचा फोन असणार. घ्या फोन घ्या. जाऊ दे, मी बोलीन तिच्याशी नंतर. तुमची व्यवस्था. अरे मी ठीक आहे. आय एम ऑलराइट. तुम्ही फोन घ्या. फोन घ्या. बोला फोनवर बोला. कबीर तू पण जाऊन झोप. ह्यांचं काही खरं नाही. उगाच नादी नको लागू. नाही तात्या, तुम्हाला कॉफी प्यायची होती ना? कॉफी आमची चढली आहे ना थोडीशी उतरेल. बरं थांबा, मी आलो 2 मिनिटात. 2 मिनिट थांबतो. आम्ही 2 मिनिट थांबायला काय? आपण इथे थांबू वेट करतो. मी इकडं थांबलोय. जर तात्या किचन मध्ये जाऊन स्वतः कॉफी करणार असतील तेही या अवस्थेत, तर मग तात्यांना मारण्याची यापेक्षा चांगली संधी मला कधीच मिळणार नाही. पिंजरा